पण मग तुम्हाला कसं दादा कोंडकेंनी शोधलं कसं एकदम? काय म्हणजे नाटकाचे हे येत होते, नाटकात नाही, सिनेमात तर तुम्ही नव्हतात. नव्हतोच. दोन्ही घरचा पाहुणा हा काय तसा फार चाललेला चित्रपट नव्हे. नाही. आणि मग स्टेजचे माझी ही बॅकग्राऊंड होती. मला कळलं कुठे चांगली कामं केली ते कुणी सांगितलं असेल त्यांना किंवा रिव्ह्यूज यायचे ते त्याच्यातून असं वाचून कोण असेल. अरुण कर्नाटकींनी माझं नाव त्यांना सुचवलं होतं. हां, तो त्यांचा असे सहाय्यक दिग्दर्शक होता. हां, बरोबर. त्यामुळे त्यांनी मग त्या रोलसाठी मला घेतलं. पण पांडू हवालदार तुम्ही म्हणला ओव्हरनाईट स्टार झाला. चित्रपट तर प्रचंड लोकप्रिय होता. आजही तो रोल लोकांच्या स्मरणात नाही गेला असं मला वाटत नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला त्याचं पारितोषिकही मिळालं होतं. मला बेस्ट ॲक्टरचं हे मिळालं होतं त्याच्यात. म्हणजे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकारचं पहिलं पारितोषिक मला त्यावेळेस मिळालं, त्या पिक्चरला मिळालं. म्हणजे एक मोठा रोल आणि पहिला फरक आहे. म्हणजे पहिलं. 7व्या वर्षी मिळालं त्यानंतर एकांकिकेमध्ये. हो. अच्छा, तसं. आणि मग ती परंपरा सुरूच झाली. हो, 10 चित्रपटात हे मिळवायची सुरू झाली. सुरू झाली.